हाय मैत्रिणींनो, कसे आहात? सर्व मजेत ना? तर चला आज कामाची सुरुवात करायला थोडा वेळ झाला, कारण लेट उठलं की कामंही लेटच होतात. तर आज मी मस्तपैकी मोड आलेल्या मटाची उसळ करणार होती आणि इथंच त्याची तयारी चालू होती. मी मस्त टॅमॅटो आणि कांदा कट करून मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायला ठेवलेलं आहे आणि त्यातच मस्त असं कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याचं झाड माझ्याकडे असल्यामुळे मी एनी टाईम कधीही कढीपत्ता वापरू शकते. मी दाखवेन कधी तर तुम्हाला मी लावलेला कढीपत्ता. आणि असे मस्त मोड आलेले उसळ मी परतलेल्या कांद्यात आणि टॅमॅटोत टाकलेले आहेत आणि असं मस्त कलर येईपर्यंत त्याला मस्त वाफवून द्यायचं. अशी मस्त भाजी मी फ्राय केलेल्या टॅमॅटोत आणि तेलात परतवून घेतली. किती छान कलर आला आहे ना भाजीला. तुम्ही कशी भाजी करता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं काही चुकलं असेल तरी मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि एकीकडे माझी मस्त अशी पोळ्यांची तयारी चालू होती. म्हणजे पोळ्यांचं पीठ मी भिजवून ठेवलं होतं, पण पोळ्या करायच्या बाकी होत्या आणि नंतर लक्षात आलं पाण्यात काही मटाचे दाणे शिल्लक राहिले होते. मग ते मी लगेच भाजीत टाकून घेतले, जेणेकरून भाजी शिजण्यात बरोबर शिजून जातील त्या. आणि एकीकडे मस्त अशा आता पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत मी. आता पटपट पोळ्या बनवल्या की पटकन मुलाला जेवायला द्यायचं आणि मग त्याची लगेच व्हॅन आली की त्याला शाळेत पाठवायचं. असं काहीसं रुटीन होतं. तरीही आपली किती गडबड होऊन जाते ना. इकडे मस्त मी भाजीच्या कढईवर डिश ठेवून पाणी टाकलं होतं, जेणेकरून भाजी खालून लागू नये म्हणून मी वर प्लेटमध्ये पाणी टाकलं होतं आणि भाजी आपली मस्त अशी शिजली जाईल ह्या हिशोबाने माझं चाललं होतं. वेजची व्हॅन 9:30 वाजता येणार होती, म्हणून मी पटपट पोळ्या करत होते. आत्ता 9 वाजले होते आणि म्हटलं चला पटकन पोळी करून एक पोळी तरी त्याला खायला दिली पाहिजे. कारण मी रोज त्याला शाळेत जाताना अर्धी किंवा एक पोळी खाऊनच पाठवते. म्हणजे एकदा तो खाऊन गेला म्हणजे शाळेत डबा खाल्ला अगर न खाल्ला तर एवढं टेन्शन आपल्याला राहत नाही. तर चला आता मी मस्तपैकी गरमागरम पोळ्या बनवून घेते आणि लगेच वेदला गरम पोळी आणि तूप साखर देते, की जेणेकरून तो पटकन त्याचं खाऊन झालं पाहिजे व्हॅन येईपर्यंत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा. तुम्हाला कसे वाटतात तेही सांगा. कारण बोलण्यात काय चूक होते का, की आवाजात काय बदल केला पाहिजे, की माझ्या व्हिडिओत काय बदल केला पाहिजे, कसे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, ब्लॉगिंगचे आवडतील, डेली रुटीनचे, काय तुमचे प्रश्न असेल ते मला सांगा. तशा पद्धतीने मी उत्तरं देईन किंवा तशा पद्धतीने माझे व्हिडिओ छान छान बनवण्याचा प्रयत्न करेल. ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता मस्त अशा टम्म पोळ्या फुगलेल्या आहेत आणि अशा टम्म फुगलेल्या पोळ्या, खरपूस भाजलेले पोळे तुम्हाला खायला आवडतात का? मला तर खूप आवडतात. तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता मस्त वेदला तूप साखर आणि गरमागरम पोळीचे तुकडे करून दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून तो पटपट खाल्ला पाहिजे. आता आमचे साहेब कधी खातात आता बघू. चला. आणि इथं तो माझ्याकडे कसा बघतोय आणि मला म्हणतो आई माझा व्हिडिओ नको घेऊस असं सांगत होता. तरीही मी त्याचं शूट केलं होतं आणि हे संध्याकाळच्या टायमाचं शूटिंग होतं. हे आणलेलं पिल्लू ह्याच्या मागे पोरं इतके लागतात आणि तेही
त्यालाही माणसंच हवी असतात, कारण त्याला एकटं सोडलं की नाही खूप ओरडतो. म्हणजे तो एकटा असा राहतच नाही. आणि घरात घेतलं की छान खेळतो आणि बाहेर ठेवलं ना खूप ओरडत राहतो. मग आपल्यालाही इरिटेट होऊन जातं सारखं ओरडायला लागलं की. मग मुलांनीही त्याला सवयच तशी लावली. असलं की मांडीवर घेऊन बसायचं, त्याला अंजारायचं, गोंजारायचं, कुरवळायचं. आणि त्याला तोही मांजाळून गेलाय, त्यामुळे तो एकटं राहिला असं नकोच म्हणतो. घरात कोणी असो अगर नसो तरीही तो घरात राहतो, पण बाहेर मात्र सोडलं की खूप ओरडायला सुरुवात करतो. मग आता हे मुलांनीच त्याला तशी सवय लावून ठेवलेली आहे, त्यामुळे तोही जरा नाटकीच झालेला आहे. चला तर मग आता हे मुलं या पिल्लूबरोबर एन्जॉय करतात, तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाते. ते म्हणजे माझ्या आवडीचं ठिकाण म्हणजे माझं छोटंसं गार्डन. मला ना इथं खरंच समाधान भेटतं, कारण ह्यातून एकन एक झाड मी म्हणजे जवळजवळ 2-2, 3-3 वर्षापासूनचे झाडं मी अजून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही म्हणाल काय हिची रोजची झाडं दाखवत राहते, पण ना बघितल्याशिवाय समाधानच भेटत नाही. रोज तेच असतं, म्हणजे तीच फुलं असतात, तीच पानं असतात, तीच झाडं असतात. तरीही बघितलं तरी मनाला एक अशी एनर्जी भेटते झाडांना बघितलं की. ती चप्पल सरळ करवेत, गुडूची चप्पल सरळ कर. खेळ जायचं. अगं दीदी त्या काळची भेटत नाही ना, म्हणून ती जाते पळून. अगं ती वेदू तू लांब होय. खाली घे. आता इथं बघा मस्त माझ्या मुलीने असं पिल्लूला छान बसता यावं, सेफमध्ये बसता यावं, थंडी वाजू नये म्हणून मस्त घरातलं साहित्य वापरूनच त्याने जुगाड केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मस्त असे सिटिंग अरेंजमेंट करून दिलेली आहे. आणि इकडे ते संध्याकाळी आले होते तेव्हा पिल्लू काय खात नव्हतं, म्हणून ते ड्रॉप घेऊन पिल्लूला दूध देत होते. तरी ते पिल्लू काही दूध पितच नव्हतं, तरी याने जबरदस्तीने 1-2 ड्रॉप त्याच्या तोंडात टाकले होते. तेवढंच काय ते त्याला दिलं होतं. पण नंतर परत त्याने गुड्डूला बिस्किट पुडा आणायला लावला. बिस्किट तरी खाते का बघूया. ते बिस्किट दुपारीही घातलं होतं, पण त्यानं काही खाल्लंच नव्हतं. आणि त्यांना इकडं खूपच त्याच्यावर प्रेम ओतू चाललं होतं. आणि त्यांना वाटतं मी फोटोज काढते म्हणून ते काय पोज देत होते, पण मी व्हिडिओ करत होते, त्यांना माहीतच नाही. आणि इथं बघा आता त्यांनी कसं जबरदस्तीनं त्या पिल्लूला बिस्किट भरवलं होतं, पण तरीही त्यानं ते बिस्किट तोंडातून काढूनच टाकलं होतं. त्याला ते बिस्किट आवडत होतं का नाही तेच काय माहीत नाही, पण मग ते खातच नव्हतं. आणि जरा खायचं तसंच काढून टाकायचं, तर असं करत होतं. आणि चला अशाच एका परत व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.